पालकमंत्रीपदाचा वाद हा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलाय। मुख्यमंत्री हे दावोसच्या दौऱ्यावरून परत येतील आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। काल ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेच्या नंतर शिंदेंनी आपल्या कार्यकर्त्यांना ही ग्वाही दिली आहे। मुख्यमंत्री दावोसच्या दौऱ्यावरून परत आल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेतील आणि पालकमंत्रीपदाच्या संदर्भात आपली भूमिका सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे मांडतील। वैभव परब आमचे प्रतिनिधी आपल्याला या एकूणच बातमीविषयीचे अपडेट्स देत आहेत। वैभव, आपण बघतोय की काहीसा नाराजी नाट्य घडताना दिसतंय पालकमंत्रीपदावरून आणि आता ही भेट होईल ज्यावेळेला मुख्यमंत्री परततील। नक्कीच जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण वाद आहे तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही पालकमंत्री पदाची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहावं लागणार आहे। कारण रायगड पालकमंत्री पदाचा वाद आहे तो अधिकाधिक वाढत चाललेला आहे। भरत गोगावले यांचे कार्यकर्ते ज्यावेळेला ही पालकमंत्री पदाची घोषणा झाली होती त्यावेळेला रस्त्यावर उतरले होते आणि काल मोठ्या प्रमाणात म्हणजे हजारोच्या संख्येनं एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले होते। मुक्तागिरी बंगल्याबाहेर बऱ्याच प्रमाणात कार्यकर्त्यांनी काही गाड्या देखील अडवल्या होत्या, एवढी गर्दी झाली होती। त्यामुळे एक दबाव तंत्राची राजनीती आपल्याला इकडे पाहायला मिळते आणि काल मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की तुम्हाला रस्त्यावर किंवा असं काही करण्याची गरज नाही आहे। आपल्या त्या सगळ्यांना एक शांततेचं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसला आहेत, परदेश दौऱ्यावर आहेत। ते आल्यानंतर आपण त्यांची तातडीनं भेट घेणार आहोत। हा पालकमंत्री पदाचा वाद आहे तो त्यांच्यासमोर मांडणार आहोत आणि हा तिढा सकारात्मकरित्या भरत शेट यांच्या बाजूने सुटेल असं एक आश्वासन एकनाथ शिंदे यांनी भरत शेटच्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांमध्ये ज्या भेटीगाठी होतील त्या भेटीगाठीमध्ये नेमकं हे पालकमंत्रीपद कोणाला जात आहे हे पाहावं लागणार आपल्याला। अगदी वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।